नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. भागवत कृषी सेवा केंद्राचा भव्य शुभारंभ दिमाखात संपन्न. शेती हा आपल्या देशाचा कणा आहे आणि यात शेतीला बळ देण्यासाठी कोपरगाव येथे भागवत कृषी सेवा केंद्राचा अत्यंत दिमाखात आणि उत्साहात भव्य शुभारंभ करण्यात आला. सद्गुरू महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज आणि महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. शेतीसाठी लागणारी रासायनिक खते, दर्जेदार बी बियाणे, कीटकनाशके आणि सर्व प्रकारचे आधुनिक शेती साहित्य एकाच छताखाली मिळणार. प्रोप्रायटर तन्मय योगेश भागवत, नामदेव भागवत आणि योगेश भागवत, भागवत परिवाराचे भागवत कृषी सेवा केंद्र. कोपरगाव येथील रचना स्क्वेअर परिसरात भागवत कृषी सेवा केंद्राचा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ पार पडला. मठाधिपती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे सद्गुरू महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते फीत कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याला राष्ट्रीय अध्यक्ष पंचदशनाम निलगिरी पर्वत त्र्यंबकेश्वरचे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभली. या महंत आणि संतांच्या आशीर्वादाने या नव्या केंद्राची यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या दर्जेदार वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात या उद्देशाने या केंद्रात रासायनिक खते, उत्तम प्रतीचे बी बियाणे, आधुनिक कीटकनाशके आणि शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या उद्घाटनाच्या प्रसंगी कोपरगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी, नागरिक तसेच मित्रपरिवार, आप्तेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भागवत परिवाराला शुभेच्छा दिल्यात आणि त्यांचे अभिनंदन केले. प्रोप्रायटर तन्मय योगेश भागवत, नामदेव भागवत आणि योगेश भागवत यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आणि ग्राहकांचे आभार मानले. नक्कीच शेतकरी बांधवांच्या समृद्धीसाठी सुरू झालेल्या या नवीन केंद्रामुळे कोपरगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आमच्या या बातमीबद्दल अधिक अपडेट्स पाहण्यासाठी जोडलेले राहा. धन्यवाद. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं या ठिकाणी भागवत कृषी सेवा केंद्र, आज असं म्हटलं जातं की ऋषी सेवा आणि कृषी सेवा आपल्या महाराष्ट्रामध्ये महान आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींनी सुद्धा एक सेवा अगोदर याची केली असेल तर शेती सेवामधून, कृषी सेवामधूनच बाबाजींनी लोकांना मार्ग दाखवलेला आहे. आज या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य स्वामी रमेश गिरीजी महाराज पण या ठिकाणी उद्घाटनाला, पूजनाला येऊन गेलेले आहे. हा परिवार शेतकरी परिवार आहे आणि असं सांगितलं जातं की जोडणी धन उत्तम व्यवहार आहे. आपल्या शेतकरी समाजामध्ये शेती ही एक मूळ आहे, परंतु त्याला तर कुठला तरी जोड आपण काहीतरी धंदा केला पाहिजे, तो व्यवसाय केला पाहिजे. त्या व्यवसायामध्ये आज कृषीमध्ये जे काही औषध आहे, जे काही आपल्याला पावडरी मिळणार आहे, आपले शेतकरीच मुलं असल्यामुळे ते व्यवस्थिशीर देतील, चांगल्या पद्धतीचे औषधे देतील, चांगल्या पद्धतीचे बियाणं देतील आणि ह्या ठिकाणी चांगल्या लोकांना सहकार्य करून शेतकऱ्यांना चांगलं सहकार्य करतील, अशी आमची गुरुमाऊली जनार्दन स्वामींची कृपादृष्टी ह्या दुकानावरती कायम राहील. असे ह्या दुकानाला आमच्या भरभरून शुभेच्छा आहे. अगदी उत्कर्ष हो, सद्गुरू जनार्दन स्वामींची कृपा आशीर्वाद अखंड राहो एवढी या परिवाराला प्रार्थना. नाव आहे तन्मय योगेश भागवत. अतिशय सुंदर आणि छोटा मुलगा आहे आणि मोठ्या कार्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्या कार्यामध्ये आपण सर्वांनी, शेतकरी बांधवांनी, सर्व परिसरातील भाविकांनी सगळ्यांनी सहकार्य करून आपल्या यासाठी सहकार्य करून त्यांना अजून हे द्यावं ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना. जय जनार्दन, जय जनार्दन. माझं नाव तन्मय योगेश भागवत. मी एक BSc ॲग्रिकल्चर स्टुडंट. आज नवीन कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन श्री रमेशगिरी महाराज आणि श्री 1008 महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते
समर्पण झाला. आम्ही हा व्यवसाय एक शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला आहे. आमच्या दुकानात तुम्हाला वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स आणि कमी रेटमध्ये तुम्हाला जे लागेल ते प्रोडक्ट मिळेल. आणि आज माझे मित्र व परिवार यांनी भेट देऊन माझा उत्साह वाढवला, त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आज माझा दादा तन्मय योगेश भागवत यांनी एका नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे, भागवत कृषी सेवा केंद्र कोपरगाव. तर सर्व नातेवाईक मित्र परिवार यांची हीच इच्छा की त्याला प्रतिसाद द्यावा भरभरून, हीच शुभेच्छा.